असा का बसलास? गेल्या ते 13 दिवसाचं बाळ दाखवलेलं आहे बघा. हे आहे आता. मग आता मी बनवणार आहे. काय बनवणार आहे? मोठा पतंग, म्हणजे याच्यापेक्षा डबल मोठा बनवणार आहे बघा. पतंगची साईज पिल्ले एवढे, सेम असे पिल्ले एवढे. तिकडून दाखव. गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आजचा ब्लॉग गावापासून चालू झालेला आहे आणि मी काल जसं म्हणलेलं काहीतरी काटे घेऊन काहीतरी त्याच्यापासून बनवणार आहे. मग ते आता दाखवणार पुढे जाऊन, थोड्या वेळानं दाखवणार. आता पहिल्यांदा दोन कामाला लागतो. आता मम्मी पण उठले भूतीने. काय होईल? लय छान बनवलीस. तर आता इथं हा भाऊ आंघोळ करून आले. तर आजी कशाची भाजी आहे? मेथीची भाजी साफ करायला. हिशोबाया असा का बसलास? काय म्हणते काय कीर्तन ना? हा, कीर्तन लागलंय. आणि हे कशाचे? हे वेगळे दिसायले. हे पालक आहे. आणि पिल्या पतंग उडवायला बघा. दिसत असेल पतंग. पतंग सोडत नाही ते. वीरनं काल तोडलेलं परत त्यांनी बनवून आता परत उडवायला. गेल्या ते 13 दिवसाचं बाळ दाखवलेलं आहे बघा. हे आहे आता. किती महिने झाले त्याला? 1.5 महिना. आणि ही मम्मी त्याची. तर आता जर आम्हाला तिकडे जायचं असेल बघा, इथून तिकडे जर जायचं असेल, इथून जाता आम्ही. पिल्या पकडला दाखव. असं यावं लागतंय. पण बाकीच्यांना तिकडून असं फिरवून यावं लागतं खालती जाऊन. मग नंतर या दरवाज्यातून येऊन नंतर इथून शिडी आहे. इथं शिडी नाही लावलेली बघा. इथं शिडीवरून यावं लागते. आजी त्यांना तर जमतच नाही. आजी कधी आली? एकदा पण नाही आली वाटते आजीवरती. का नाही? कधीच आजी बांधकाम झाल्यापासून तर आलीच नाही. यायलाच येत नाही. सिडीच नाही. पहिलं पण नाही आली कधी. तर आता आम्ही ते बनवायचं सांगितलेलं. मग त्यासाठी आलतं वरते. मग पहिल्यांदा आता सामान आणता एक एक करून. तर आता आम्ही फायनल सामान आणलेलं. इथं पेपर आहेत, काट्या ते आणलेल्या काल शेतातून. मग आता आम्ही बनवणार आहे. काय बनवणार आहे? मोठा पतंग, म्हणजे याच्यापेक्षा डबल मोठा बनवणार आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये 2 कॉन्टेंट भेटी झाले. तर आज दुपारी पार्टी पण करणार आहे आम्ही, चिकन पार्टी शेतात. आणि पहिलं पतंग बनवणार. मग पार्टी झाली तर पार्टी दाखवतो. आणि पण पतंग तर बनवणार आहे. बघू काय काम करतंय, उडतंय का नाही. मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तरी आता असं इथं मग याला सरळ करण्यासाठी त्याला उलटं फोल्ड करायला, म्हणजे असं केलेलं आहे ते असं करायला इकडं. हां, तसं असं फोल्ड करून मग ते सरळ होतील एकदा. आता मी एक केलेलं आहे सरळ. असंच हा पण करायचा आहे. हां, हा पण झाला. याच्या बाजूलाच ठेव. मग आता हे दोन्ही पण एकत्र स्टिक करायचे फेविकॉलनं. हवं इथं फेविकॉल आणलेलं आहे. याने दोन्ही पण स्टिक करायचे. आता फायनली आम्ही हे स्टिक केलेलं आहे. मग आता जरा सुकू देतं आणि मग नंतर परत ते फोल्ड करून ज्याचं मेजरमेंट असते ते घेऊया. जरा सुकू देतो याला आता. तर आता हे सुकलेलं आहे. मग आता याला फोल्ड करायचे तिकडून इकडं. विरू इकडे या. तर मोबाईल बघतो दिसू दे बरोबर बरं काय. आता हे फोल्ड केलेलं आहे. मग याच्यातलं हे जे राहिलेलं मार्जिन आहे करा खालचं, हे सगळं बघा, हे जे एवढं खालचं ते आता कट करून टाकायचं. आकडी आलती आमच्या कैचीला बघा. वाकडी झाली. कशी आकडी आलती का नाही, वाकडी झाली आहे कैची बघा. हे जे कट केलेलं आहे हे पण नंतर लागणार आहे डिझाईनसाठी. आता हे जे आपण फोल्ड करून कट केलं हे राहिलेलं, आता याला नीट ठेवायचं बघा. पतंगचा शेप आला आहे. आता जराशी डिझाईन देऊ, म्हणजे जरा चांगलं दिसेल. इथून असं जरा कर्वचा टाईप देऊ आणि इथून सरळच ठेवू. असा जिथं वरची आपली टोकन आहे तिथून असं कर्व टाईप घ्यायचं. म्हणजे बघा इथून असा घेऊन मग नंतर इथं कर्व, म्हणजे असं कर्व येतं आहे. मग कर्व घ्यायचा. कटिंग करून दाखवतो तुम्हाला एकदा. हे कटिंग केलेलं आहे. जरा असं कर्व दिसायले का बघा, जरा असं नॉर्मली. मग त्याच्यासाठी जरा डिझाईनसाठी आणि जरा म्हणजे उडते पण बरोबर त्याच्यामुळं. आता मध्ये काट्या लावून घेऊ, नाहीतर एक शेपूट बनवू आपण पहिल्यांदा. तर आता आम्ही काल शेतातून येताना सरळ 2-3 काट्या आणलेल्या. सगळ्या काय माहिती गायब झाले. फक्त आता आडव्याच काट्या बाकी आहेत बघा. सगळ्या आडव्या. आता ही पिल्ल्यानं कुठून तोडून आणली आहे की लिंबाचे. आणि बाकीच्या इथं ते सगळ्यात वाकडे येतात. मग ते आता सरळ कसे लावा तेच कळना झाले. मग आता हिलाच कसे तर काहीतरी ॲडजस्ट करून सरळ लावावी असे. आता पिल्ल्याला हे सोलायला सांगितले, जरा चांगलं वाटतंय.
मग जरी सोललं तरी चांगलं नाही झालं तर मग त्याचे 2 फाक करता येतील असं विचार चालू आहे. तर आता तवरचा पिल्या काटे सोलायला आहे. तवरचा मी विचार केला की शेपूट बनवतो आता बसून, काही तसं पण काय करायचं नाही, मग शेपूट बनवतो म्हणजे लवकर आवरता तर येत आहे. शेपूट अशी बनवली मग आल्या चिटकवण्याच्या आधी पहिल्यांदा काठी लावा लागते. मग काठी सोलून झाली बघा, दाखवत थांबा बघा अशी सोलली काठी एकदम. पहिली अशी होती आता अशी केली, अर्धी झाली अर्धी बाकी आहे. सोललेली काठी तुटलीच आमची डायरेक्ट, म्हणजे माझ्याकडूनच तुटली. नॉर्मली असं बघाल तो स्ट्रेच करून ती तुटली जागेवरच. मग आता पिल्या आणायला चाललंय. कुठून आणते की लवकर आण मग आण मग लवकर. ते तर महाग जाऊन आणायला महागलच्या यांच्यात गेलाय. कशाचे पण तोडून फक्त सरळ आणि एक आडवी आण, चांगली लय जाड होते. हां फेक बरं इकडं वरती फेक, वेर साईडला पिल्यावरती वरती फेक नाही वरती. कोण आले विरोच्या बाजूलाच पडली. दाखव थांब, जड आहे का बघू दे. जड आहे पिल्या, तेच भेट नाही तर आता फायनली एक सरळ काठी भेटली बघा. मग आता हिला तर आल्यानंतर पिल्या सोलेल. आता मी हात नाही लावणार कारण की परत तोडेल. मग आता पिल्यानं याला पण सोललेलं आहे. मग आता याला फेविक्विकनं नाहीतर चिकट टेपनं कशानं तर चिटकून टाकतो डायरेक्ट. तर आता ही काठी सोललेली ती नुसती ओलीच राहिली, सुकणं झाले कपड्यानं पुसायला तरी ओलीच आहे अजून. आता काय करावं की साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पेपर पण म्हणा ना काय सुना, आणि ते चिटकवायचं असल्यावर फेविक्विक लागते. फेविक्विकला मग सुकं लागतं असं. आता मध्ये लावले पहिल्यांदा फेविक्विक लावलं, नंतर त्या सुलोचन लावलं, सुलोचनवरून आता टेप लावून चिटकवले जर चिटकाना. त्यामुळं आता काय माहिती किती वेळ राहते हे. आणि जी आडवी काठी होती ती भेटलेली आम्हाला पिल्यानं तोडली ती आडवी. काय माहिती त्याला काय हालतं, आता शोधायला गेलाय ते. आता पिल्लानं एवढी मोठी काठी आणलं फाकवायला, बांबू चाललं होतं. आता काय माहिती काय होतं यार. आंघोळ पण नाही केली अजून, आंघोळ करायची. तिघांनी पण नाही केली, यांनी पण नाही केली, पिल्लानं पण नाही केली आणि मी पण नाही केले. तर आता काहीतरी जुगाड करून इथं टेप लावले, 2 काट्यांना जोडले आणि मग ते लावले. आता फायनली आपला पतंग रेडी झालाय बघा. आता 2 तास झाले बनवायला, तर आता फायनल रेडी झालंय. पण एवढं नाही माहिती का उडतंय का नाही माहीत नाही. मग आता ते शेतातच कळेल. मग आता दोरा बांधणार आहे. दोरा पण बारका आहे, ते नॉर्मली कालच्या पतंगला होता तसंच आहे. मग आता ते याला राहते का माहीत नाही. आता लय प्रॉब्लेम आहेत. आता ते शेवटला ट्राय केल्यावर कळेल शेतात गेल्यावर. बघा पतंगची साईज पिलं एवढे सेम असे पिल्ले एवढे, म्हणजे पिल्यावर जराशी कमी खालती टेकं बरं ते खालतं. हां तेव्हा का म्हणजे याच्या काय खांद्यापर्यंत येते पतंग, एवढा मोठा पतंग आहे. माझ्या कुठपर्यंत येतं थांबायला बघू, असं माझ्या छातीपर्यंत येईल आहे. लय मोठं झालं आता. ओढला नाही तर नको. आता बघा तसं करू नको, फाटल उगं राहिलेलं. आता एवढं काय करून तिचं केलंय आणि आता फाडलं तर मग नाही अवघड अजून. कसं वाटलं पतंग बघून? कसं आहे तेवढा असते का माणसा एवढा? मग काय झालं छोटा असतो आणि ओढला तर? ओढला तर उडते का आता? त्याच्यावर मोठे पतंग असते तर आता उडून बघू आपण. ओढला तर मग काय नाही चांगलं ना. ओढला तर आजीकडून बक्षीस मग 2 पाटीत बुटक्या म्हणतात. अरे वा. चला आता मग आंघोळ करायचे. तर आता रेडी पण झालं, आंघोळ झाले, जेवण पण केलंय. मग आता तांदूळच्याला जायचे का सांग की. दाट तो कडायलाय. आता काय कशाला जायचंय का? गादूरला कशा जायचंय? गादूरला कशा जायचंय? हां ते कपडे घालायचे म्हणजे पाईप जोडायचं आहे. तर आता इथं पाईप बसवायचा होता. त्या तिथं कॉक आहे म्हणजे त्या टाकीला, या टाकीला कॉकच नाही. बंद केला तरी इथून पाणी येते कंटिन्यू. पिल्ल्याला मध्ये फाटवलंय.
हा, लाव हा. नाही, राहू दे लाव की त्याला दुरी तरी करून अरे का हात घाल तिथं. तर आपण बनवलेला पतंग आता तुटला. अगं इथून बेंड झालाय. मी बाहेर गेलतो तर पिल्ल्यान विरून काय केलं नको बोललेलं त्यांना तरी बांधलं. आता काय करू. गेला हे बेंड व्हायला असं बेंड व्हायला. तर काठी दुसरी लावा लागेल नाहीतर काय नाही गेला. हा पतंग तुटलेला तसंच नेणार आहे आणि शेतात बघणार की एक काठी आहे का एखादी मग ती लावणार. आता आम्ही आलो शेतात. विरू पिल्ल्या मी आलो जार घेऊन आलो आणि चवळ विरून आणले आणि पतंग पिल्ल्याकडेच पाठवलेलं पुढं. मग आता याला आडवी काठी शोधावं लागेल. हे चला रे शोधायला आता. या त्याच्यावर काय तर ठेव पिल्ले दगड बारका. हां जमा चला या. एवढा मूत्र आम्ही परत काठी आणले. सकाळपासून किती काट्या बघाव्या लागल्या तर नुसत्या काट्या झाल्या. मग आता ही तर चांगली बसली तर ओके नाही तर परत अजून शोधावं लागत. तरी ते बघू ट्राय करणार मगच समाधान होईल की काय झालं उडणार आहे का नाही मगच ते कळलं. आता आम्ही एवढी काठी बरोबर लावली हे बघितलंच नाही लावताना. आता एवढं मटर राहिले आता कसं निघेल की आता फायनली आम्ही टेस्ट करणार आहे. तेव्हा तिथं पतंग आहे. लय एक्साइटमेंट होईल. मग आता पतंग उडवणार आहे. पहिली टेस्टिंग डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर. विरो असा व्हिडिओ दाखव तर माझा. तिकडून दाखव. बोलत त्यानं उडत नाही. बघा उडून दाखवायला कळलं का. नाच करते का ऐका जे बोलत त्यानं उडत नाही. बघा उडून दाखवायला कळलं का. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर पीके. तर आता ऐका हा होता पार्ट 1 का मोठा काय बनवण्याचा. जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा फक्त पार्ट 2 म्हणून. मग दुसरा पण पार्ट 2 याच्याहून मोठा बनवू आपण. मग बघू आता किती जणांचे कमेंट येतात. याच्याहून मोठा बनवू बरं का. नक्की कमेंट. हे वाढू नको विडू. काय झालं बघू कुठलं. हां इथली निघालती त्यामुळे जरा खालती आलते. बघा इथलं बाजूचं ते चिकटपट्ट्या जरा लूज आहे त्यामुळं खाली आलतं नाही तर नसतं आलं. येस सक्सेसफुल झालं. यस अजून एकदा उडू. आता आबा पण येईल तर आबाला पण दाखवूया आपण. हां चिकटपेट याला जरा नवीन लावतो जरा. तुला आम्ही गुंडाळायला चाललो. एवढं मोठं परत रोड गुंडाळा आहे. त्याला काय नाही द्यायला काय नाही पण त्यालाच घेऊन उडेल. मग अशी पिढल्या उडत चाललेलं त्याच्यासोबत लई जोरात. मग आता आजच्यासाठी पतंग एवढंच उडवणार आहे. व्हिडिओ आहे बरं का अजून आजच्यासाठी एवढंच. कारण की हो का हे तुटली काठी ती उडवताना खालती पडला अचानकच. मग ते याचं जोर पडल्यामुळे ती अशी बेंड झाली ती उडणच झाली. मग आता हे असंच ठेवणार आहे पतंग. असंच ठेवून नंतर नेक्स्ट टाईम येणार तर काठी बदलायची आणि परत उडवायचं. तर चला मग आता घरी चाललो आहे. जायचं का घरी चला. आणि जे मी बोललेलं सेकंड कॉन्टेंट म्हणजे आम्ही शेतात चिकन करणार आहे ते कॅन्सल झालेलं आहे. ते आता बोलत आहेत की घरीच करायचं आहे. घरीच करायचं मला जरा सॅड झालं आहे. कारण की त्या पतंग सोडून दिलेला नुसतं ते रोल करायला सांगितलेलं. मग तुला तो उडवायला देतो चालतंय का. देतो की आता एक दोनदा उडून चल की जाऊ. का बरं उडवायचं नको का. बघा आता उडवायला दिलं तरी नको म्हणतोय. देतो की मी देतो उडवायला. ते काय नाही म्हणत मी देतो उडवायला. हां नको का थांब नको का
तुम्ही काय करता बघतो काय नको का उडवायचा नको म्हणायला जाऊ द्या मग विरूला इथंच राहायचंय म्हण राहा मग आम्ही जातो चला उडवायला तो उडूया आपल्या आपण ह्याला इथंच राहायचं आता हा तर खराब झालाय मग हा उडून जातो आता विरूला उडवायला दिलाय तो हा उडव हा वड 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 जरा हां हां वड की त्याचा खालती यायला की वड वड थांब थांब हां वड हां वड तर चला मग आम्ही आता घरी निघाला पाणी प्यायलाच नाही म्हणजे पाणी पाणी आहे याच्यात पण मग गेलाच नाही प्यायचे का पे माझं खाली तोंड लावून प्यायला आता राहिलेला जो पतंग होता तो पण बाजूनं फाटला म्हणजे हवेनं बघा इथून त्या गाडीवर होता मग चाललेलं घरी मग ते फाटला अर्धा आता हे फेकून द्यायला इथंच दे रे पिला थांबा एक दाखवायचं होतं तुम्हाला हा बघा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हां दे आता टाकून हां ठेवा असंच हां ज्यांना पाहिजे त्यांनी घेईन लहान मुलं असतील ते चला घरी परत घरी आल्या बघा गरम काय चिकन आहे ना चिकनचा वास यायला होता गरम गरम चिकन चालू आहे आणि पुढं बताळलेले वाटतंय मग पापड आहेत हा पापड तळून काय केलंय त्यांनी काय केलंय ते पापड काय पापड पुरी पापड आता मी विरू आणि हे बाबांनी जाऊन पाणीपुरी आणली पाणीपुरी आणले तर आता खाणार आहे तर आजच्यासाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय कर बाय बोल बाय बाय बोल बाय